विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी निलेश देशमुख, सहाय्यक शिक्षक मणिबाई गुजराती हायस्कूल अमरावती आपणा सर्वांचे या शैक्षणिक सत्रामध्ये स्वागत करतो। या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण भूगोल या विषयाचा अभ्यास करणार आहोत। तसा भूगोल हा विषय तुम्हाला नवीन नाही आहे। 5व्या वर्गात आणि त्याच्या पूर्वी 4थ्या वर्गात परिसर अभ्यास या अंतर्गत तुम्ही या विषयाचा अभ्यास केलाच आहात। तरी पण त्याचा विस्तृत अभ्यास आपण या पुढल्या इयत्तेमध्ये करत असतो। आणि मित्रांनो, कोणत्याही विषयाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा त्या विषयासोबत आपली मैत्री होणे फार गरजेचे आहे। आणि मैत्री तेव्हाच होते जेव्हा आपण त्या व्यक्तीला किंवा त्या विषयाला समजून घेतो। तर आज आपण हा भूगोल विषय काय आहे नेमका हे समजून घेऊ, त्यासोबत त्याची मैत्री करून घेऊ आणि सोबतच 5व्या वर्गातून तुम्ही जेव्हा 6व्या वर्गात आला आहात तर 6व्या वर्गामध्ये आल्यानंतर पहिला पाठ कोणता आहे तर त्या पहिल्या पाठाच्या संदर्भाने आपण माहिती पण या ठिकाणी करून घेणार आहोत। तर बघूया इयत्ता 6वी मध्ये भूगोल हा विषय तुम्हाला कोणत्या स्वरूपामध्ये दिलेला आहे। विद्यार्थ्यांनो, प्रथम आपण करून घेऊया या पुस्तकाच्या कव्हरची ओळख। सर्वप्रथम तुमच्या समोर जे चित्र दिसत आहे ते म्हणजे त्याला म्हणतो आपण मुखपृष्ठ। या मुखपृष्ठावर तुम्हाला पृथ्वी गोलाला बिलगलेली एक मुलगी आणि एक मुलगा तुम्हाला दिसतोय। याचप्रमाणे प्रत्येक पुस्तकाला एक मलपृष्ठ पण असतं, ज्याला आपण मागचं पेज असं म्हणतोय। या मलपृष्ठावर तुम्हाला वेगवेगळी चित्र दिलेली आहेत आणि ती संपूर्ण चित्र तुम्हाला या पाठ्यपुस्तकामध्ये विविध जे घटक दिले आहेत त्या घटकांच्या संदर्भातच आहे, त्यामुळे त्याची ओळख पण होणं फार गरजेचं आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे खाणकाम, खडकांचे नमुने, अत्याधुनिक हवामान मापन यंत्रणा, त्याचप्रमाणे भेड़ाघाट, ऊर्जा निर्मिती केंद्र, नारळीची बाग आहे, त्याचप्रमाणे रबराच्या पिकांचे चिकाचं संकलन कसं होतं हे पण तुम्हाला त्या चित्रात दर्शवलेलं आहे। शेतीकाम करणारा एक व्यक्ती त्या ठिकाणी तुम्हाला दिसतो आहे। जलवाहतुकीचं एक चित्र दिलेलं आहे आणि यासोबत तेलगळती आणि आगीमुळे होणारे सागर जलाचे प्रदूषण आणि वायू प्रदूषण कसं असते याची पण तुम्हाला एक पुसटशी कल्पना त्या चित्रांमधून करून दिलेली आहे। महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे आणि अतिशय मेहनतीनं आणि सर्वांना उपयुक्त होईल असं हे पुस्तक या ठिकाणी बनवलेलं आहे। तर हे एक आपण बघितलंय की मलपृष्ठ आणि मुखपृष्ठ या दोघांचं एक संकलित चित्र, त्यामुळे या चित्राचा सुद्धा एक आपल्या अभ्यासामध्ये फार मोठा वाटा असतो आणि त्यातून सुद्धा आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं। जेव्हा आपण विषयासोबत ओळख करतो तेव्हा हे पण आपण समजून घेणं फार गरजेचं असते। मित्रांनो, तुम्हाला यावर्षी जे पाठ दिलेले आहेत ते एकूण 10 पाठ आहेत। तुम्हाला त्या 10 पाठांना 4 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत। उदाहरणार्थ पहिला पाठ जो आहे तुमचा पृथ्वी आणि वृत्ते, याला सामान्य भूगोल यामध्ये ठेवलेला आहे। त्याचप्रमाणे चला वृत्ते वापरूयात हे पण सामान्य भूगोलाचा एक भाग आहे। पृथ्वी गोल, नकाशा, तुलना आणि क्षेत्रफळ जो तिसरा पाठ आहे ते प्रात्यक्षिक भूगोल या क्षेत्रामध्ये येते। त्याचप्रमाणे हवा आणि हवामान हा भाग सुद्धा प्राकृतिक भूगोलमध्ये येतो। तापमान हा भाग सुद्धा प्राकृतिक भूगोल या क्षेत्रामध्ये येतो। महासागरांचे महत्त्व, त्याचप्रमाणे खडक आणि खडकांचे प्रकार 6वा आणि 7वा जो पाठ आहे तो सुद्धा प्राकृतिक भूगोलाच्या या क्षेत्रामध्ये येतो। त्यानंतर मानवी भूगोलाच्या अंतर्गत तुम्हाला एकूण 3 पाठ दिलेले आहेत, एक 8वा, 9वा आणि 10वा, अनुक्रमे नैसर्गिक संसाधने, ऊर्जा साधने आणि मानवाचे व्यवसाय, हे ते विविध पाठ आहेत। त्यानंतर तुम्हाला या पाठ्यपुस्तकामध्ये एक खास गोष्ट बघायला मिळणार आहे। बघू बरं या ठिकाणी तुम्हाला काय दिसत आहे, हे तुम्हाला वेगवेगळी चित्र दिसत आहेत। आणि मित्रांनो, ही संपूर्ण चित्र तुम्हाला या संपूर्ण पाठ्यपुस्तकामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिसणार आहेत। तुम्हाला ओळखता येईल का ते काय आहे तर नाही? बघा, या चित्रांना एक नाव दिलेलं आहे, त्याला म्हणतात ग्लोबी। या पाठ्यपुस्तकात पृथ्वी गोलाचा वापर एक पात्र म्हणून केला आहे आणि त्याचं नाव ठेवलेलं आहे ग्लोबी। बरं, हा ग्लोबी काय करणार आहे तर हा ग्लोबी तुम्हाला प्रत्येक पाठात तुमच्या सोबत राहणार आहे। पाठातील विविध अपेक्षित बाबींसाठी तो तुम्हाला मदत करेल। प्रत्येक ठिकाणी त्यांनी सुचवलेली गोष्ट तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, तो आपला एक सहाय्यक म्हणून कार्य करणार आहे। तुम्ही सर्वांनी तुमच्यासमोर पाठ्यपुस्तक ठेवा आणि त्या पाठ्यपुस्तकामध्ये बघा
तुम्हाला हा ग्लोबी ठिकठिकाणी दिसतो. कुठे म्हणतो जरा विचार करा, कुठे म्हणतो करून पहा, कुठे म्हणतो जरा डोके चालवा आणि कुठे आपल्याला म्हणतोय सांगा पाहू, कुठे म्हणतो करून पहा, कुठे म्हणतो सांगा पाहू, माहीत आहे का तुम्हाला, मला हे येते, जरा विचार करा, माहीत आहे का तुम्हाला, जरा डोके चालवा. अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळे प्रश्न तो आपल्याला करतो आणि आपली मदत करतो. त्यामुळे आपलं अध्ययन हे खूप सुकर होईल आणि चांगलं होईल, यासहित त्याची तुम्हाला मदत होणार आहे. तर मित्रांनो, हा ग्लोबी ज्या ज्या ठिकाणी आहे ती प्रत्येक कृती तुम्ही करून पाहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये प्रत्येक पानावर वेगवेगळ्या ठिकाणी हा ग्लोबी तुमच्या मदतीकरिता निश्चितच असेल. आता आपण पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला पहिला पाठ जो आहे पृथ्वी आणि वृत्ते याकडे वळणार आहोत. परंतु मित्रांनो, ही बाब फार महत्त्वाची आहे. ती म्हणजे ज्या वेळेला आपण एखादा विषय शिकतो त्यावेळेला फक्त गुण मिळावे, अधिक मार्क्स मिळावे यासाठी शिकायचा नाही आहेत. तर इयत्ता 6वीच्या अखेरीस विद्यार्थ्यांमध्ये काही शैक्षणिक ज्याला आपण म्हणतो भौगोलिक क्षमता विकसित व्हाव्या अशी एक अपेक्षा करण्यात आलेली आहे. जर त्या क्षमता आपल्या विकसित नाही झाल्या तर पुढल्या इयत्तेमध्ये जाऊन काही उपयोग होणार नाही. त्यामुळे नेमक्या या इयत्तेमध्ये तुम्हाला कोणकोणत्या क्षमता विकसित करून घ्यायच्या आहेत, तुम्हाला इयत्ता 6वीमध्ये काय काय बाबी आल्याच पाहिजे, याचा आपण थोडीशी एक रिव्हिजन करून घेऊ आधी. ज्यावेळी तुम्ही पहिला पाठ शिकता सामान्य भूगोला अंतर्गत पृथ्वी आणि वृत्ते, त्यावेळेला तुम्हाला पृथ्वी गोल आणि नकाशात वृत्तांच्या आधारे स्थान दाखवता येणे ही बाब आली पाहिजे. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाचा वापर करून शाळेचं वृत्तीय स्थान सुद्धा सांगता आलं पाहिजे. तुम्हाला माहीत आहे बऱ्याच लोकांच्या घरी कार असेल, त्या कारमध्ये किंवा मोबाईलमधून तुम्हाला एखादं स्थान कुठे आहे, एखादा रोड तुम्हाला कुठे घेऊन जाऊ शकतो हे तुम्ही जीपीएसच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेळेला शोधत असता. अशाच ह्या गोष्टी आपल्याला अध्ययन क्षमतेच्या स्वरूपामध्ये दिलेल्या आहेत, त्या आपल्याला आल्या पाहिजे. प्राकृतिक भूगोलाच्या अंतर्गत तुम्ही बघता हवा आणि हवामान आणि तापमान या पाठामध्ये तुम्हाला हवा आणि हवामान यातील तुम्हाला फरक सांगता आला पाहिजे. जेव्हा तुम्ही 6व्या इयत्तेतून 7व्या इयत्तेत जाल तेव्हा तुमच्याकडनं अपेक्षा आहे की हवेची निरनिराळी अंगे तुम्हाला सांगता आली पाहिजे. तापमान सेल्सिअसमध्ये कसं सांगतात हे तुम्हाला कळलं पाहिजे. तापमानावर परिणाम करणारे घटक तुम्हाला समजायला हवे. समताप रेषा म्हणजे काय हे पण आपल्याला माहिती करून घेता आली पाहिजे. महासागरांचे महत्त्व हा पाठ जेव्हा आपण शिकू त्यावेळेला महासागरांचं महत्त्व तुम्हाला सांगता आलं पाहिजे. महासागर मानवासाठी कसा महत्त्वाचा आहे हे उदाहरणासह तुम्हाला स्पष्ट करता आलं पाहिजे, हे तुमच्याकडनं अपेक्षित आहे. याचप्रमाणे सागरातील प्रदूषणाची कारणं तुम्ही समजून घेऊन त्याचं विश्लेषण करणे, भौगोलिक दृष्टिकोन ठेवणे हे पण फार महत्त्वाची बाब आहे आणि ही पण तुम्हाला यावर्षी शिकायची आहे. खडक आणि खडकांचे प्रकार या पाठाचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा खडक म्हणजे काय हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. या क्षमता आपल्या विकसित होणे फार गरजेचं आहे. याचप्रमाणे खडकांच्या विविध नमुन्यांचे संकलन करता येणे, त्यांचे विश्लेषण करता येणे, त्यांना बायफर्केट करता येणे, खडकांच्या प्रकारानुसार तुम्हाला फरक पण सांगता आला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या नकाशातून महाराष्ट्राचे खडक प्रकार हे कसे ओळखता येईल, कोणकोणत्या भागामध्ये कोणकोणते खडक आहे ही पण माहिती तुम्हाला देता आली पाहिजे, हे पण तुमच्याकडनं एक अपेक्षित आहे. नैसर्गिक संसाधने या पाठाचा जेव्हा आपण अभ्यास करूया त्यावेळेला संसाधने म्हणजे काय हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याचप्रमाणे पृथ्वीपासून मिळणाऱ्या नैसर्गिक संसाधनांची उदाहरणं सांगता येणे, नैसर्गिक संसाधनांचे उपयोग आणि वापर करता येणे, पृथ्वीवरील संसाधनांच्या साठ्यांचा तारतम्याने वापर करणे आवश्यक का आहे हे तुम्हाला योग्य उदाहरणं देऊन तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ह्या सर्व अध्ययन क्षमता नैसर्गिक संसाधने हा पाठ आपण जेव्हा शिकूया तेव्हा तुम्हाला आल्या पाहिजे. ऊर्जा साधनांचा जेव्हा आपण अभ्यास करू त्यावेळेला विविध ऊर्जा साधनांचे उदाहरणे सांगतो का, त्याचप्रमाणे ऊर्जा साधनांचं वर्गीकरण तुम्हाला करता येईल का, ऊर्जा साधनांची पदार्थनिष्ठित आणि प्रक्रिया निर्दिष्टित उदाहरणे सांगता येणे हे पण एक फार महत्त्वाचा विषय आहे, तो पण तुम्हाला आला पाहिजे. आणि ऊर्जा संकट टाळण्याचे उपाय काय असतील हा जेव्हा आपण पाठ शिकूया ऊर्जा साधने आणि इयत्ता 6वीतून तुम्ही 7वीत जाल त्या ऊर्जा संकट टाळण्याचे उपाय सांगण्यास विद्यार्थी योग्य होईल अशी एक अपेक्षा केलेली आहे. याचप्रमाणे ऊर्जेच्या तारतम्याचा वापर करण्याची आवश्यकता जाणणे हे पण एक फार महत्त्वाचं आहे. नकाशाचा उपयोग करून प्रमुख ऊर्जा साधनांचं वितरण हे तुम्हाला जाणता आलं पाहिजे. मानवाचे व्यवसाय जेव्हा आपण हा पाठ शिकूया त्यावेळेला व्यवसाय म्हणजे काय हे विश्लेषणात्मक सांगता आलं पाहिजे. विविध व्यवसाय जे आपल्या आजूबाजूला दिसतात त्या व्यवसायांमध्ये फरक काय आहे हे तुम्हाला सांगता येईल.
त्याचप्रमाणे विविध मानवी व्यवसायांचे वर्गीकरण करता येणे, विविध व्यवसायांची वैशिष्ट्ये सांगता येणे आणि विविध व्यवसायांमधील सहसंबंध समजणे हा पण त्यातला एक विषय भाग आहे. पृथ्वी गोल आणि नकाशा यांची तुलना करताना पृथ्वी गोल आणि कागदावरील नकाशा नेमका यामध्ये फरक काय असतो हो, हे पण तुम्हाला तुलनात्मकरित्या सांगता आलं पाहिजे. त्याचप्रमाणे पृथ्वी गोल आणि नकाशा यांच्या वापरातील फरक समजणे ही पण एक क्षमता आहे आणि ही पण आपल्याला या वर्गामध्ये विकसित करून घ्यायची आहे. पृथ्वी गोल आणि नकाशा यांचा उपयोग काय होतो ते पण आपण सांगू. सोबतच त्रिमितीचे आकलन, नकाशा साक्षरता या संदर्भात पण आपण अभ्यास करणार आहोत आणि या सर्व बाबी आपल्याला येणे अपेक्षित आहे आणि आपण इयत्ता 6व्या वर्गामध्ये ते शिकणार आहोत. विविध क्षेत्रभेट या पाठाच्या अंतर्गत विविध व्यवसायांचे निरीक्षण करता येणे, विविध व्यवसायांची माहिती मिळवता येणे आणि पुस्तकातील माहिती क्षेत्रभेटीतून पडताळून पाहता येणे आणि विविध व्यवसायांतील संबंध स्पष्ट करणे म्हणजे कार्यकारण भाव जोडणे यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या क्षमता आहेत ह्या संपूर्ण क्षमता आपल्या विद्यार्थ्यांना आल्या पाहिजेत अशी एक साधी अपेक्षा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इयत्ता 6वीच्या अखेरीस विद्यार्थ्यांमध्ये कोणकोणत्या भौगोलिक क्षमता विकसित व्हाव्या अशी अपेक्षा केली आहे त्याची आपण एक उजळणी केली. याची विस्तृत माहिती हळूहळू तुम्हाला शिक्षण घेत असताना येतच राहील. तर बघूया आता पहिला पाठ, पृथ्वी आणि वृत्ते. पाठ्यपुस्तकाच्या पहिल्याच पानावर तुम्हाला पहिला पाठ दिलाय पृथ्वी आणि वृत्ते आणि अगदी पहिल्याच पेजवर तुम्हाला एक सुंदर नकाशा दाखवलाय. त्याखाली लिहिलाय आकृती 1.1 जग आणि यामध्ये तुम्हाला जगाचा एक नकाशा आहे आणि सोबतच वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या वेगवेगळ्या मुलांची नावं आणि त्या गावांची नावे त्याचप्रमाणे खंडांची नावं पण दिलेली आहेत. आकृती 1.1चं निरीक्षण करा आणि यानंतर तुम्हाला पाठ्यपुस्तकाच्या खाली पाठ्यपुस्तकामध्ये पेज नंबर 1 वर काही प्रश्न दिलेली आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं पण तुम्हाला शोधायची आहे. तुमच्या सर्वांचं पुस्तक असेलच किंवा या स्लाइडमध्ये पण तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी काय काय आहे. तर पहिला प्रश्न तुम्हाला मी या ठिकाणी विचारतोय. बघा, उत्तर तुम्हाला शोधायचे आहेत बरं पाठ्यपुस्तकाच्या मदतीने. पाठ्यपुस्तक समोर ठेवा. छान. चला, नकाशात कोणकोणती शहरे दिसत आहेत? अरे वा, छान. नकाशामध्ये लिमा, सेंट पीटर्सबर्ग, रोम, किंबर्ले, आग्रा, पोर्ट ब्लेअर आणि टोकियो ही शहरं तुम्हाला दिसत आहेत. ताजमहाल कोणत्या शहरामध्ये आहे? अरे बापरे, ही तर फारच सोपी. आमच्या भारतामध्ये असणाऱ्या आग्रा या शहरामध्ये ताजमहाल आहे तर कोणी पण सांगेल. चला, आता पुढला प्रश्न पण बघूया. ताजमहाल कोणत्या खंडात आहे? छान, बरोबर, आशिया खंडामध्ये ताजमहाल आहे. आता पुढला प्रश्न थोडा मोठा आहे. बघा, ताजमहाल कोणत्या दिशेला आहे? या प्रश्नाला सेंट पीटर्सबर्ग येथे राहणारा ग्रॅहम, किंबर्ले येथे राहणारी कात्या, टोकियोतील मिचिको, पोर्ट ब्लेअरमधील मीनाक्षी यांची उत्तरे काय असतील? उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा बरं. त्या ठिकाणी सांगता येईल की ताजमहाल कोणत्या दिशेला आहे. या प्रश्नाला ही चारही मुलं वेगवेगळे उत्तर देतील. सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी राहणारा ग्रॅहम तो म्हणेल की हा ताजमहाल जो आहे तो आग्नेयेला आहे. किंबर्ले येथे राहणारी कात्याचं उत्तर असेल ईशान्येला आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये राहणारी जी मीनाक्षी आहे ती म्हणेल वायव्येला आहे आणि टोकियोमध्ये राहतो तो मिचिको उत्तर देईन नैऋत्येला. आता प्रश्न असा पडला की एकच ताजमहाल हा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दिशेला कसा काय दिसतो हो? याचं कारण पण शोधणं फार गरजेचं आहे. हे पण आपण समजून घ्या. बघा, या ठिकाणी तुम्हाला नकाशा दिसते. या ठिकाणी आपण नकाशाचे असे भाग करूया. या ठिकाणावरून तुम्हाला त्याच्या दिशा कळेल. एक पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण आणि त्याचप्रमाणे काही उपदिशा पण आहेत. बघूया. त्या ठिकाणी ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य आणि यांचाच उपयोग करून प्रत्येकाने आपापलं उत्तर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे असं कळेल. पुढल्या प्रश्नाकडे आपण वळू. आग्रा येथील शाहीद नकाशातील इतर व्यक्तींची स्थाने त्याच्यापासून कोणत्या दिशेला आहेत हे कसे सांगेल? बघा, आग्रा येथे जो शाहीद आहे तो नकाशामध्ये असणाऱ्या मिचिकोचं स्थान सांगणार की तो ईशान्येला आहे. मीनाक्षी जी आहे ती मीनाक्षीचं स्थान जे आहे ते आग्नेयेला आहे असं सांगेल. त्याचप्रमाणे कात्या आणि एंद्रिके यांचं स्थान नैऋत्येला आहे
आणि तुम्हाला दिसतंय मी 4 भाग करून दिले व्यवस्थित त्या ठिकाणी की नतालिया आणि ग्रॅहम यांचं स्थान वायव्येला आहे असं सांगणार. हे सांगणार कोण आहे? सर्व शाहीद. परंतु प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळा एक दुसऱ्यांचे स्थान कसे सांगतो? समजा रोममधील नतालिया आहे, ही एन्रिके नैऋत्य दिशेला असल्याचे सांगते. त्याचप्रमाणे लिमामधील एन्रिके हा नतालिया ईशान्य दिशेला असल्याचे सांगेल. म्हणजेच त्यांची उत्तरं सारखीच कधीच नसणार. ग्रॅहम, कात्या, मिचिको, नतालिया, मीनाक्षी, शाहीद आणि एन्रिके यांनी दिशा आणि उपदिशा यांचा वापर करून प्रश्नांची ही उत्तर दिलेली आहेत. आता ताजमहाल तर निश्चित एकाच ठिकाणी आहे, तो काही फिरणार नाही, परंतु प्रत्येकाने स्वतःच्या स्थानावरून त्याची दिशा सांगितली, त्यामुळे ती वेगवेगळी येते. आपण उभे असताना आपल्या समोर एखादा व्यक्ती उभा आहे, आपण त्याला तुम्हाला विचारलं तो कुठे आहे, तो तुम्ही म्हणा तो माझ्या समोर आहे. आणि तुमच्या समोर असणाऱ्या व्यक्तीला जर विचारलं की तुम्ही कुठे आहे, तुम्ही की तुम्ही माझ्या मागे आहेत, तर याचा अर्थ काय? व्यक्ती तर एकाच ठिकाणी आहे, परंतु स्थानावरून ती दिशा सांगितली जाते आणि ती वेगवेगळी येते. याचा अर्थ फक्त दिशांचा वापर करून स्थान सांगणे अचूक ठरेलच असं नाही. पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणाचे स्थान अगदी नेमकेपणाने सांगण्यासाठी मानवाला वेगळी पद्धत वापरण्याची गरज भासली. आणि म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी आहे. त्याप्रमाणे मानवाने वेगळी पद्धत शोधून काढली. तर पाहूया नेमकी ही पद्धत कोणती आहे. तर पाठ्यपुस्तकाच्या दुसऱ्या पृष्ठावर तुम्हाला या ठिकाणी एक ग्लोबी दिसतोय बघा. तुमचा मित्र तुम्हाला भेटण्यासाठी आलाय लगेच. तो म्हणतोय जरा विचार करा. शाळेमध्ये दिलेल्या पृथ्वीगोलाचं निरीक्षण करा, पण तू घरी असाल तर घरी तुमच्या पृथ्वीगोल असेल तर त्याचाही उपयोग करा. किंवा या ठिकाणी मी पण तुम्हाला दाखवतोय पृथ्वीगोल कसा गोल गोल फिरतोय. आणि पुढील प्रश्नांचा विचार करून चर्चा करा की पृथ्वीगोलावर काही तुम्हाला या ठिकाणी बघा वर दिसतो ना स्थिर पृथ्वीगोल, काही उभ्या रेषा आहेत तर काही आडव्या रेषा आहेत. यापैकी रेषांची संख्या जास्त आहे असा तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी ग्लोबीनं केलेला आहे आणि विचार करायला सांगितलंय. बरं, या रेषांची नावे कशी लिहिली आहेत ती पण बघा. या रेषांच्या नावांमध्ये कोणते साम्य आणि फरक आढळते? नकाशा जेव्हा बघाल किंवा ग्लोब जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला ते सहजपणे कळेल. आणि अशा रेषा पृथ्वीवर प्रत्यक्ष काढता येतील का? हा खूप मोठा प्रश्न तुम्हाला ग्लोबीने विचारलेला आहे की प्रत्यक्ष रेषा काढता येतील का? जर आपण विचार करू की या पद्धतीने बघा, तुम्हाला दिसत आहे उभ्या रेषा आहेत, काही आडव्या रेषा आहेत. मग पृथ्वी गोलावर या रेषा खरंच आहेत का हो? आम्हाला तर कधीची रेषा दिसली का? हा एक मोठा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो. मग नेमका या नकाशामध्ये किंवा पृथ्वी गोलामध्ये या अशा रेषा कशा काय देत असतात? विद्यार्थी मित्रांनो, याचा पण आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. तर सुरुवात करूया आपण भौगोलिक स्पष्टीकरणासह पृथ्वीचं आकारमान. बघा, पृथ्वीचं आकारमान तुम्हाला दिसतं या ठिकाणी पृथ्वी गोल काढलेला आहे आणि इथे उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम या 4 दिशा आणि या 4 दिशांच्या अनुषंगाने पृथ्वीची लांबी किती आहे तुम्हाला दाखवलेली आहे. बघा, पृथ्वीचा व्यास तुम्हाला दाखवलेला आहे. उत्तरापासून तर दक्षिणपर्यंत जवळपास 12,714 किलोमीटर आहे आणि पश्चिम आणि पूर्व हे अंतर 12,756 किलोमीटर आहे. याचा अर्थ पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण हे अंतर सारखं नाही. त्यामुळे पृथ्वी ही पूर्णपणे गोल आहे असं पण आपल्याला म्हणता येणार नाही. आकृती 1.2 मध्ये पृथ्वीच्या पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण या व्यासांची लांबी जी आपण आता बघितली, यावरून तुम्हाला सहजपणे कल्पना येईल की पृथ्वीचं आकारमान किती प्रचंड आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारे महासागर, जमिनीचा उंच सखल भाग, वने, इमारती आणि असंख्य लहान मोठी बेटे यांमुळे प्रत्यक्ष पृथ्वीवर अशा उभ्या आणि आडव्या रेषा काढणं शक्य नाही आहेत. तुमचं उत्तर अगदी बरोबर होतं. मनातल्या मनात तुम्ही विचार केला असेल की रेषा काढणं शक्य आहे का? आणि जेव्हा ग्लोबीने तुम्हाला प्रश्न विचारला तुम्ही मनात निश्चितच ठरवलं असेल की अशा रेषा काढणे शक्य नाही. तर तुमचं उत्तर एकदम बरोबर आहे की अशा उभ्या आणि आडव्या रेषा काढणे शक्य नाही. यावर मग उपाय काय? तर यावर उपाय म्हणून मानवाने पृथ्वीची प्रतिकृती म्हणून पृथ्वी गोल निर्माण केलाय. आणि हा पृथ्वी गोल कोणता आपण यापूर्वी बघितलाय. या ठिकाणी तुम्हाला दिसतोय पृथ्वी गोल. अशा पद्धतीचा एक पृथ्वी गोल मानवाने तयार केला. पृथ्वीवरील स्थान निश्चिती करण्यासाठी या पृथ्वी गोलाचा उपयोग आपल्याला होत असतो. मग पृथ्वी गोलावर काढलेल्या या रेषा प्रत्यक्ष पृथ्वीवर तर नाहीत, तर त्या कशा आहेत? काल्पनिक आहेत. आणि या काल्पनिक रेषांच्या सहाय्याने आपल्याला
एखादं ठिकाण कोणते आहे, कुठे आहे हे सहजपणे शोधता येते, पण त्याची विस्तृत माहिती आपण पुढल्या पाठामध्ये नव्हे तर पुढल्या पेजवर करून घेणार आहोत. आणि त्यानुसार तुम्हाला सहजपणे लक्षात येईल की पृथ्वीवर कोणतं स्थान कुठे आहे, ते कसं शोधायचं. कारण पृथ्वीवर तर रेषा आहेत नाही. समजा विचार करा की तुमचा एखादा मित्र मंगळावर राहतो किंवा मंगळावरचा एखादा व्यक्ती आला आणि तो म्हणतोय की मला पृथ्वीवर अमरावतीला जायचं आहे. आता नेमकं त्या मंगळावरून येणाऱ्या एखाद्या एलियनला, व्यक्तीला, जो कोणी असेल तो, त्या व्यक्तीला पृथ्वीवर तुम्ही नेमके राहता कुठे कसं काय सांगणार? त्याला थोडी माहीत आहे अमरावती कुठे आहे, तुमचं घर कुठे आहे, महाराष्ट्र कुठे आहे, भारत कुठे आहे. त्यावेळेला त्याला आपल्याला पृथ्वीवर असणाऱ्या विविध ज्या रेषा आहेत ना त्यावरून सांगावं लागेल. आणि आपण बघतो की पृथ्वीवर अशा ज्या रेषा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत या तर काल्पनिक आहे, कारण प्रत्यक्ष पृथ्वी आपण जेव्हा बघितली तेव्हा त्यावर कोणती पण रेषा नव्हती, परंतु या काल्पनिक रेषा आपण काढल्या जेणेकरून तुम्हाला ते स्थान एखाद्या व्यक्तीचं कुठे आहे, एखाद्या गावाचं कुठे आहे हे आता निश्चित करता येईल. आणि या पद्धतीने आता पृथ्वी आपल्याला फिरताना दिसते या ठिकाणी, कारण पृथ्वी सतत फिरत असते आणि त्याप्रमाणे आपलं जे स्थान मात्र कधी बदलत नाही. आपण एकाच ठिकाणी राहतो, परंतु या पृथ्वीवर आणि उभ्या आणि आडव्या ज्या रेषा आहेत नेमक्या त्या रेषांना काय म्हणतात, त्याचं महत्त्व काय, आणि या सर्व रेषांचा उपयोग करून आपण स्थान निश्चिती कशी करून घेऊ शकतो हे बघूया आपण पुढल्या तासिकेमध्ये. तर तोपर्यंत आज जो भाग आपण शिकलो आहे त्याचा घरी जो नीट अभ्यास केला. पेज नंबर 2वर तुम्हाला एक ग्लोबी आहे आणि करून पहा असा प्रश्न पण तिथे दिलेला आहे. त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.